वेलकम टू द सपना होमस्कूलिंग चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण इयत्ता 8वीचा विषय मराठीचा घटक संच चाचणी 2चा पेपर पाहणार आहोत. ओके, तर इथे प्रश्न पहिला बघा काय दिलेला आहे. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आधी हा उतारा वाचून घेऊ आपण. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले. पोरबंदरच्या वास्तव्यामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथांचे खंडाचे खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. त्यांनी 3 खंड एकेका दिवसात वाचून परत केले. ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याला विचारले की स्वामीजी न वाचता पुस्तक परत करतात वाटतं, कारण एका दिवसामध्ये न वाचता पुस्तक परत करतात असं वाटतं, कारण एका दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणं हे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयाकडून जाडी जाडी पुस्तकं न्यायची आणि न वाचता ती परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल. शिष्याने हे सगळे स्वामीजींना सांगितले. 4थ्या दिवशी खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झालेले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. आता स्वामीजींनी आवाहन दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घेऊया की ते किती प्रामाणिक आहेत. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातले उभे आडवे प्रश्न विचारले. तो जे प्रश्न विचारायचा त्याचे उत्तर ज्या पानावर असायचे ते अर्धे पान स्वामींनी कंठस्थ सांगायचे. हे पाहून त्या ग्रंथपालाने सांगितले, हे मानवी कक्षेच्या बाहेरचे काम आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले की स्वामीजी, एवढं लक्षात ठेवणं तुम्हाला कसं शक्य होते. तर स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांना उत्तर दिलेले उत्तर हे फार तर्कशुद्ध आहे, तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे ते माझ्या लक्षात पाठ होऊन जाते. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षरे शिकवतो, शब्द शिकवतो आणि त्यानंतर वाक्य शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणं, वाक्य वाचता येणं, वाक्य लिहिता येणं आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला, आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियांची शक्ती आणखी विकसित करू शकतो तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथांचे परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंत असा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यभागी 1-1.5 फर्लांग अंतरावरती 2 शिलाखंड आहेत आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. ते आपण गेलो तर. मित्रांनो, आता या परिच्छेदावरती आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. त्याआधी समजून घ्या की स्वामी विवेकानंदांनी इथे काय सांगितलेलं आहे की जसं लहान मूल आधी अक्षर वाचायला शिकतं, म्हणजे ई असं अक्षर ते वाचायला शिकतं. त्याच्यानंतर आपण थोडे मोठे झालेले आपण डायरेक्ट शब्द वाचतो. जसं तर हा विवेकानंद शब्द वाचताना तुम्हाला वीला वेलांटी किंवा वला मात्रा असं वाचावं नाही लागत. आपण विवेकानंद हे अखंड वाचू शकतो एका दृष्टिक्षेपात. ही आपल्या नेत्रांची आणि आपल्या विचारांची किंवा मेंदूची ताकद आहे की आपण अखंड शब्द वाचू शकतो. किंवा आता इथे जेव्हा वाचले की स्वामी विवेकानंद हे अखंड, फक्त एवढंसं बघून आपल्याला अखंड वाचता येतं. तर स्वामी विवेकानंदांची शक्ती अशा पद्धतीने वाढली होती की अखंड पॅरेग्राफ एका दृष्टिक्षेपात वाचून टाकायचे. म्हणजे त्यांच्या दृष्टीची ताकद, त्यांच्या एकाग्रतेची ताकद इतकी होती की त्यांना पॅरेग्राफ एकदम वाचता यायचे. आपण कोणी अशा पद्धतीने प्रयत्न करत नाही, त्यामुळे आपली तशा पद्धतीने शक्ती आपली वाढत नाही. पण स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या ध्यानाच्या ताकदीवरती आणि त्यांच्या मन एकाग्रता करण्याच्या ताकदीवरती ह्या गोष्टी अचीव केलेल्या होत्या. आता आपण पान 2 वरती जाऊन ह्या परिच्छेदावरची प्रश्नोत्तर पाहूत. तर बघा, वरील उतार वाचून कृती करा. स्वामींच्या वाचन वेगाचा अनुभव आला ते गाव कोणतं होतं? पोरबंदर. स्वामींना 1 खंड वाचण्यासाठी लागलेला काळ 1 दिवस. स्वामींनी वाचलेले एकूण खंड 3 होते. स्वामींच्या वाचन वेगाबद्दल संशय घेणारे ग्रंथपाल होते आणि स्वामीजींनी ज्यांना लक्ष ठेवण्याचे सांगितले ते खेत्रीचे महाराज होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. तर्कशुद्ध आणि तर्कसंगत.
खालील शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हिमालयापासून पान, माल, सून, पाल. ओके, हे कळलं ना. ह्याच्यात किती अक्षर आहेत? ही, मा, ल, या, पा, सून. यातलं बघा, पा आणि न वापरून पान झाला, मा आणि ल वापरून माल झाला, सू आणि न वापरून सून झाला, अशा पद्धतीने. तर बघा, खालील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर हे पद्य वाचूया आपण आता. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीनं. आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुर्ता, माहेरून आणलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बापाच्या कोपरीच्या बाह्या. आईनं ते सगळं स्मृतीच्या सोयीनं शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. ओके, आता आपण 5-3 वरती प्रश्नोत्तर पाहूयात. ओके, तर बघा, 5-3 वरती आपण प्रश्न बघूया. खालील चौकटी पूर्ण करा. आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू. तर मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता, माहेरच्या लुगड्याचा पटकूर, बाचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या. तर मामाने भाच्याला घेतलेला काय असतो? जीर्ण कुर्ता आणि दाटीवाटीने बसलेल्या काय असतात? चिंध्या. तर पुढचा प्रश्न, याचं उत्तर तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. तुमच्या घरातल्या एखाद्या जुन्या वस्तूची जुळलेले तुमचे भावनिक नाते तुमच्या शब्दात व्यक्त करा. तुमच्याकडे असतील ना, तुमची एखादी जुनी सायकल असू शकते किंवा तुमच्या लहानपणाचे एखादं खेळणं असू शकतं, त्याच्याबद्दल तुम्ही लिहा माहिती. आता प्रश्न 3, विशेषण विशेष्य यांच्या योग्य जोड्या लावा. तर बघा, 18 विश्व. ओके, 18 विश्व काय असणार आहे? इथं दारिद्र्य. भकास, भकास काय असणार आहे? तर वातावरण. वयस्क, वयस्क असणार आहे माणूस. भयाण, भयाण असणार आहे जागा आणि चौकोनी असणार आहे झोपडी. ओके, चला पुढचा प्रश्न काय? खालील तक्ता पूर्ण करा. ओके, एकवचन अनेकवचन. पीक, पीकचं अनेकवचन. पिके, गालिच्याचं गालिचे, संकटचं संकटे, फुलपाखरूचं फुलपाखरे. चहा, खालील वाक्य लेखनाच्या नियमानुसार लिहा. चहा करायला त्यांच्या पुढे प्रश्न होता. चहा करायचा त्यांच्या पुढे प्रश्न होता. आता 5-4 वरती शेवटचा प्रश्न. खालील यमक अलंकाराच्या समान शब्दांच्या अक्षर जोड्या शोधा व लिहा. नदीचे दार, नाचे दार दारी, डोंगरात झिम्मा खेळतो नदीपाशी. रिमझिम पन्हाळीचं गाणं बोलतो झाडाशी. ओके, तर खेळतो बोलतो नदीशी आणि झाडाशी उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्नपत्रिका आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि जर व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलचे तुम्हाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न असेल, तुम्हाला काही समजलं नसेल किंवा कोणत्याही विषयाची तुम्हाला व्हिडिओ हवे असतील, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा, म्हणजे आम्ही तुमच्यासाठीचे व्हिडिओ तयार करतो. धन्यवाद.